नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मुद्द्यावर बोलूया आपल्या खास कार्यक्रमामध्ये। आज आपण शरद पवार यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे माढा, सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघ सुरक्षित झालाय का, सेफ झालाय का याविषयी सविस्तराने जाणून घेणार आहोत। पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारे भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। मंडळी, शरद पवार हे राजकारणातले महान खिलाडी का समजले जातात याचं उत्तम आणि ताजं उदाहरण म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातली त्यांची खेळी। पवारांनी इथं मास्टर स्ट्रोक मारलाय आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना महाविकास आघाडीत आणून तुतारीच्या चिन्हावर उमेदवारी दिली आहे। यामुळे जुने सहकारी असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना त्यांनी सोबत घेतलेला आहे। त्यामुळे शरद पवारांची ताकद वाढली असणार यात शंका नाही। मोहिते पाटील घराणं म्हणजे सोलापूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची पकड ही मजबूत आहे। त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील महायुतीला अर्थात भाजपाला जय श्रीराम करीत महाविकास आघाडीत पवारांच्या सोबतीला आल्यानं इथली राजकीय गणितं बदलली आहेत आणि भाजपच्या दृष्टिकोनातून ती बिघडलेली आहेत। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भाजपावर नाराज असलेल्या महादेव जानकर यांना महाविकास आघाडीकडून माढ्याची जागा देण्याच्या चर्चा सुरू होत्या। शरद पवार व महादेव जानकर यांच्यात भेट झाली, चर्चा झाली, ती सुद्धा शरद पवारांची एक खेळीच होती असं म्हटलं जातंय आता। कारण जानकर यांच्या महाविकास आघाडीत येण्यानं माढ्याबरोबर बारामती लोकसभेसाठी फायदा होणार होता। धनगर मतांची गोळाबेरीज त्यातून होणार होती, परंतु देवेंद्र फडणवीसांनी नाराज जानकरांचं मन वळवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आणि त्यांना परभणीतून तिकीट दिलं। इथं पवारांनी दुसरा त्यांचा पत्ता एक बाजूला ठेवला होता। तो पत्ता होता माढा लोकसभेसाठी भाजपकडून प्रबळ इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील। मागच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटील घराणं भाजपमध्ये गेलं। त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी नाकारली, म्हणूनच ते भाजपमध्ये गेल्याचं बोललं गेलं। परंतु त्यांनी भाजपकडे त्यावेळी काही मागितलं नाही। यावेळी मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील गेल्या 2 वर्षापासून लोकसभेच्या दृष्टिकोनातून तयारी करतात। त्यांनी जोरात तयारी केली, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या, स्वतः विजयसिंह मोहिते पाटील हे देखील वरिष्ठ नेत्यांना भेटले। परंतु यादी जाहीर झाली तेव्हा भाजपानं पुन्हा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली। त्यामुळं मोहिते पाटील घराणं नाराज झालं। सलग 10 वर्षे आता राजकारणातून बाहेर जर राहायचं झालं तर राजकीयदृष्ट्या त्यांना परवडणारं नव्हतं। पाठीराख्यांचाही त्या संदर्भातील प्रचंड दबाव त्यांच्यावरती होता। शांत बसावं तर राजकारण संपुष्टात येण्याची भीती होती आणि बंड करायचं तर सूडबुद्धीनं वागणाऱ्या भाजपला आव्हान द्यावं लागणार होतं। मोहिते पाटलांच्या या शांततेमुळं माढ्याचा तिढा आणखी वाढत होता, पण या शांततेमागे एक वादळ देखील होतं। धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार म्हणून चर्चा रंगू लागल्या होत्या आणि अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी मोदीबागेत भेट घेतली। 14 एप्रिल रोजी मोहिते पाटील म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील आणि इतर सगळेच शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि हाती तुतारी घेतली। मोहिते पाटील शरद पवार यांच्याबरोबर येण्यानं केवळ माढ्यातच तुतारी वाजणार नाही, तर त्याचा परिणाम हा शेजारच्या सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे। धैर्यशील मोहिते यांना शरद पवार गटात आणण्यामध्ये शरद पवारांच्या बाजूने एका व्यक्तीनं महत्त्वाची भूमिका बजावली। ती व्यक्ती म्हणजे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड। सातत्यानं प्रवीण गायकवाड हे मोहिते पाटील यांच्या संपर्कात होते, भूमिका समजावून सांगत होते आणि मोहिते पाटील यांचं मन वळवण्यामध्ये प्रवीण गायकवाड यांचा रोलही महत्त्वाचा राहिला। आता मोहिते पाटील शरद पवार यांच्या बरोबर आल्यानं गणितं कशी बदलली आहेत ते आपण समजून घेऊया। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला हे 4 विधानसभा आहेत, तर सातारा जिल्ह्यातलं फलटण आणि मान हे 2 विधानसभा मतदारसंघ आहेत। माळशिरस विधानसभा हा स्वतः मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे इथलं बहुतांश मतदान त्यांच्याच बाजूला होतं। करमाळा आणि माढा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे। सांगोल्यामध्ये देशमुख आबांचे नातू पवारांसोबत असणार आहेत, त्यामुळे तिथंही बेरजेचं राजकारण झालंय। आता फलटणमधून रामराजे नाईक निंबाळकर
हे जे अजित पवार गटामध्ये आहेत ते त्यांना सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटामध्ये येणार आहेत. त्यामुळं फलटणमध्ये बेरजेचं राजकारण, बेरजेचं गणित होणार आहे. मानमध्ये भाजपचे आमदार असले तरी पवारांना मानणारा देखील तिथं वर्ग आहे. त्यामुळं माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट देऊन शरद पवारांनी मास्टर स्ट्रोक खेळल्याचं बोललं जात आहे. बरं, एक माढाच नव्हे तर मोहिते पाटील पवारांसोबत आल्यानं त्याचा फायदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात उभा असलेल्या काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत प्रणिती शिंदे यांनाही होणार आहे. पवार कसे राजकीय फासे टाकतात बघा. कालच्या धैर्यशील मोहिते यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला स्वतः पवार गेले होते, परंतु ते दुपारीच मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर जेवणाला उपस्थित राहिले. त्यावेळी शरद पवार हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोबत घेऊन गेले. तिथं सगळ्या रणनीतीवर त्यांची सविस्तर चर्चा झाली. मोहिते पाटलांमुळे सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती यांनाही सोलापूरमध्ये चांगलाच फायदा होणार आहे. त्याची झलक धैर्यशील मोहिते यांच्या भाषणामध्ये दिसून येते. म्हणजे ज्यावेळी त्यांनी भाषण केलं त्यावेळेस प्रणिती यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते आहेत आणि त्यांच्यावर त्यांनी मोहिते पाटलांनी थेट निशाणा साधला. ते म्हणाले की राम सातपुते यांना एका रात्रीत आमदार केलं आहे, आता एका रात्रीत बीडचं पार्सल हे बीडला पाठवू, असा सज्जड इशाराच दिला आहे. आता पवारांनी मोहिते पाटील यांना सोबत घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघात उभ्या असलेल्या स्वतःच्या मुलीची निवडणूकसुद्धा सेफ करण्याचा, सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मोहिते पाटील यांचा इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये चांगलाच वट आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग तिथं असल्यानं ती मदत आता थेट सुप्रिया सुळे यांना मिळेल. त्याची सुरुवात देखील झाली आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर ज्यांचं वर्चस्व आहे ते आप्पासाहेब जगदाळे, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नीरा भीमा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा हे 3 प्रमुख नेते शरद पवार यांच्या पक्षात सामील होत आहेत. त्यामुळे मोहिते पाटील यांना सोबत घेऊन शरद पवारांनी बारामतीसाठीही बेरजेचं राजकारण केल्याचं दिसतं. धैर्यशील मोहिते यांना उमेदवारी देऊन पवारांनी देवेंद्र फडणवीसांना देखील धक्का दिला. धैर्यशील मोहिते यांच्या पवारांच्या पक्षामध्ये जो प्रवेश केला आहे त्यानंतर फडणवीसांनी तत्काळ म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे त्यांचे जे उमेदवार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर, नाराज असलेले नेते उत्तमराव जानकर आणि इतर प्रमुख नेत्यांना नागपूरला तातडीनं बोलवून घेतलं. त्यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं कळतं आहे. शरद पवारांच्या माढ्यातील या मास्टर स्ट्रोकमुळं माढ्यासह सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीसाठी सेफ तर भाजपसाठी अर्थात महायुतीसाठी अनसेफ झाला आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. धन्यवाद.